माझा मुलगा ना तेच करतो जे मी सांगते. स्वतःच काही करायचं नसतं त्याला, आणि करायला नाहीच पाहिजे. पालक कशासाठी असतात? पालकांचं मेन काम काय आहे? त्यांनी त्यांच्या मुलांना सांगायचं की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे केलं पाहिजे आणि हे नाही केलं पाहिजे. माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर जातच नाही, आणि जाता पण कामा नये. याला म्हणतात ऑथॉरिटेरियन पॅरेंटिंग. ही एक अशी पॅरेंटिंग स्टाईल आहे ज्यामध्ये आपण आपल्या मुलांना पूर्ण आपल्या कंट्रोलमध्ये ठेवतो. त्यांना त्याचं मत मांडण्यासाठी जराही मुभा नसते. सगळं काही आपल्या वर्चस्वाखाली असतं. म्हणजे माझं मूल जे काही करणार असेल त्याला माझी परमिशन असावीच लागणार. स्वतःच्या मनाने तो काहीच करू शकत नाही. अशा वेळेला आपल्याला वाटतं की मी तर पालक आहे, माझं मूल माझी जबाबदारी आहे ना, मग त्याच्या योग्यतेसाठी किंवा त्याच्या सक्सेसफुल आयुष्यासाठी मी आता जे जे त्याच्याकडून करून घेतोय ते योग्यच आहे, आणि त्याच्यामुळेच त्याचं आयुष्य सुधारणार आहे. कारण जिथे आपण पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो तिथे जे छोटंसं लहानसं मूल असेल ना ते कोमेजून जातं आणि त्याची ओरिजिनल पर्सनॅलिटी बाहेर येतच नाही. मोठं झाल्यावर त्या मुलांमध्ये त्या लेवलचा कॉन्फिडन्स येतच नाही. या पॅरेंटिंग स्टाईलमुळे की नाही ते मूल त्यांच्यापेक्षा लहान वय असलेल्या किंवा कमजोर असलेल्या लोकांवरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात करतं. ही पॅरेंटिंग स्टाईल सुद्धा घातक आहे की नाही? आणि ही पॅरेंटिंग स्टाईल जर का आपल्यामध्ये असेल तर आपल्या मुलाचं भवितव्य थोडंसं धोक्यात आहे बिहेवियरच्या बाबतीत. मग हे चेंज करायला पाहिजे. आणि जर तुम्ही चेंज करत असाल तर त्यासाठी आम्हाला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.